नमस्कार महाराष्ट्र, मी रोहन गुजर पुन्हा एकदा घेऊन आलोय तुम्हा सगळ्यांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, म्हणजेच विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, आनंदाचं निधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटकात संगीत, नृत्य खूप वरच्या क्रमांकावर. अहो, नृत्य ही खरंच आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. या नृत्याला शास्त्राची आणि तंत्राची चौकट लाभली आणि शास्त्रीय नृत्य म्हणून नृत्याला मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे आणि संपूर्ण विश्वात भारतीय नृत्यशैलीला प्रचंड मागणी आहे. भारतीय नृत्यशैलीचे ठळक 8 प्रकार आहेत. त्यातील भावप्रधान आणि चमत्कारप्रधान तत्वांचा समावेश असलेली शैली म्हणजेच कथ्थक. कथ्थक शब्दाचा उच्चार करताच भारतातील सुप्रसिद्ध कलावंतात पंडित बिरजू महाराज, अच्छन महाराज, नंदकिशोर कपोते, रोहिणी भाटे, हजारी प्रसाद अशी कितीतरी ठळक नावं ओठांवर येतात. उत्तर प्रदेश हे माहेरघर असलेल्या या नृत्य प्रकाराला प्रकाशझोतात आणणारे अनेक दिग्गज गुरु आज सेवा म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहेत. पाहूया एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. एव्ही प्लीज. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा. आजच्या पाहुण्यांना इथं बोलवण्यापूर्वी थोडक्यात तुमची ओळख करून देतो त्यांच्याशी. रोहिता जैन, त्यांचे गुरु आहेत जयपूर घराण्याचे पंडित भीमराव छगनलालजी आणि लखनौ घराण्याच्या पद्मश्री दमयंती जोशी. गेली जवळजवळ 35-40 वर्ष त्या कथ्थक नृत्य प्रकाराला समर्पित आहेत. सँटाक्रूजच्या दीपमालिका डान्स इन्स्टिट्यूटमध्ये त्या कथ्थक नृत्यशास्त्राचे धडे देत आहेत. करूया बातचीत शृंगारमणी पुरस्कारांना सन्मानित गुरु रोहिता जैन यांच्याशी आणि त्याचबरोबर त्यांच्या शिष्या अवंतिका गुप्ता यांच्याशी. प्लीज वेलकम रोहिता जैन मॅम आणि अवंतिका गुप्ता मॅम. प्लीज प्लीज मॅम. नमस्कार. तुम्हा दोघांचंही आमच्या या विचार मंचावर ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये खूप खूप स्वागत. मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची ही कथ्थकची जर्नी किंवा तो असा कोणता क्षण होता ज्यावेळेला तुम्ही ठरवलं की इथून पुढे आता आपलं आयुष्य कथ्थकला समर्पित करायचं? शाळेत असताना मी एका नृत्य प्रतियोगिता बघितली होती. अच्छा. त्यात अनेक मुलीने भाग घेतलं होतं. ओके. त्यात एक मुलीने जा तो से नाही बोलू कन्हैया या गाण्यावर खूप सुंदर नृत्य केलं होतं, कथ्थक नृत्य केलं होतं. ओके. ते पाहून मला वाटलं की जेव्हा मी जर कधी नृत्य शिकणार तर कथ्थकच करणार. कथ्थक नृत्य तुम्ही कधी केलं? मी 8वीला होते. ओके. तेव्हा पण कॉम्पिटिशनमध्येच की तुम्ही शिकायला लागलात आणि मग शिकायला लागले? ओके ओके ओके. पण मग आता तुम्ही 35-40 वर्षात नृत्य करताय, तर तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातला गुरु आणि शिष्याचा अनुभव तुमचा कसा होता? तुम्हाला तुमच्या गुरूंकडनं काय मिळालं किंवा तुमचे गुरु आज सॅटिस्फाईड आहेत का की आपली शिष्य आता एवढी मोठी झालेली आहे, एवढी मोठ्या नावारूपाला आलेली आहे? तर तुमचं त्यांच्याबरोबर नातं कसं आहे आणि अनुभव कसा आहे? माझे पहिले गुरु होते पंडित भीमराव छगनलालजी. ते घरी येऊन मला शिकवायचे. तेव्हा मला कथ्थकची माहिती मिळाली. बरोबर. ते फार अनुभवी होते, पण काही कारणामुळे मुंबई सोडून ते दिल्लीला गेले. सूरसिंगारच्या परफॉर्मन्सला माझी भेट
पद्मश्री दमयंती जोशीजी यांच्याबरोबर झाली. त्यांची पर्सनॅलिटी एकदम विनम्र होती, पण शिकवायला Strict. खूप स्ट्रिक्ट. बापरे. दमयंतीजी एक परफेक्शनिस्ट होती ना. मी थोडं तरी त्यांच्यासारखं व्हावे असं त्यांची इच्छा होती. तुम्ही गेली 20 वर्ष ह्यांच्याकडे शिकताय नृत्य. सो स्ट्रिक्ट आहेत, ओरडतात की प्रेमाने समजवतात? तुमचं नातं कसं आहे? ये नहीं था कि आप एक स्टूडेंट और टीचर का एक रिलेशन है, एक परिवार के जैसे, मतलब जो भी नया स्टूडेंट भी आता तो एक ऐसे घुल मिल के रहता कि लाइक यू नो कि कब से हम साथ में सीख रहे हैं. तो उनसे वो प्यार एंड शिक्षा इस तरीके से मिली है हमको कि आज अगर मैं सोचूं भी कि अगर मुझे किसी और टीचर के पास, गुरु के पास जाके सीखना है तो शायद मैं नहीं कर पाऊंगी, क्योंकि इनका स्टाइल शायद कोई और नहीं कर पाएगा. मंडळी, तुम्ही कुठेच जाऊ नका. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आपल्याला यांच्यासोबत अजून खूप गप्पा मारायच्यात. कुठेही जाऊ नका. भेटू छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार महाराष्ट्र, तुमचं पुन्हा एकदा स्वागत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडलेमध्ये. आज आपल्यासोबत आहेत रोहिता जैन गुरु आणि त्यांच्या शिष्या अवंतिका गुप्ता. मॅम, मला सांगा की तुम्ही वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना मुलींना कथ्थक शिकवता. सो तो तुमचा अनुभव कसा असतो? आमच्याकडे 5 ते 50 वर्षाचे स्टुडंट्स येतात. वाव. लहान मुलांना शिकवताना खेळपणाने आणि त्यांना समजदारपणाने शिकवावं लागतं. बरोबर. मोठे मुलीने माहीत असते की त्यांना काय शिकायचं आहे. आजच्या युगात ते व्हेरी क्लिअर आहे की त्यांना काय शिकायचं आहे. बरोबर. म्हणून ते लवकर शिकतात. ओके. आणि सिनियर स्टुडंट स्त्रियांना वेळ लागते शिकायला, पण त्यात एवढं उत्साह असते शिकायची, एवढा पॅशन असतो Passion त्यांच्यामध्ये आहे की ते टाइम घेतात, पण ते आरामाने शिकतात. मंडळी, आपण पुढे जाऊयात आणि अजून प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी पाहूया एक छोटीशी एव्ही. एव्ही प्लीज. कथ्थक नृत्याचा आविष्कार मनावर दीर्घकाळ टिकून राहील असा परिणाम करून जातो. कलाकाराच्या मनामनात साठलेला आनंद जेव्हा नृत्याविष्कारातून पाहायला मिळतो, जेव्हा त्याची अनुभूती होते, तेव्हा रसिक प्रेक्षकांच्या अंतर्मनाला हा आनंद स्पर्श करून जातो. कथ्थक नृत्याचे धडे घेणे हे जणू अनेक वर्षांचे व्रत आहे. रंगमंचावरील कथ्थक सादरीकरणातून कलाकाराचे अनुभव विश्व रुंदावत जाते आणि त्यातून त्या कलाकाराची कला उत्कृष्ट सादर करण्याची जबाबदारी वाढत जाते. प्रत्येक नवीनतेला नवी किनार लाभते आणि सादरीकरण अधिकाधिक प्रदर्शनीय होत जाते. Kathak is a beautifully graceful dance, and when you get into this dancing mode, it's the best experience of your life. It invigorates you mentally, physically, and you can use it in your daily life. You know, you really don't need to have any kind of workouts or physical exercises. It keeps you fit mentally, physically. It keeps you in a very happy mood. And I can vouch for that, because after every class that I have, or after every dance that I perform, you feel fresh, lively, ready to take on the world. क्या बात आहे. तुमच्या वेळेचं शिक्षण आणि आत्ता तुमच्याकडे जे स्टुडंट्स येतात, जसं आता अवंतिका मॅमने सुद्धा सांगितलं की आता तेवढं पॅशन कदाचित तुम्हाला पाहायला मिळत नसेल, तेवढं डेडिकेशन पाहायला मिळत नसेल, तर त्यावेळेला तुमच्या मनात नेमकं काय सुरू असतं? तुमच्या काय भावना असतात? जे डेडिकेशन पहिलेचे पूर्वीचे स्टुडंट्सला होतं ते आज दिसत नाही. आजचे स्टुडंट्सला लवकर शिकायचं आहे, लवकर नेम अँड फेम पाहिजे. पण त्यांचा माइंडसेट चेंज करण्यासाठी तुम्ही एफर्ट घेता का? किंवा तुम्हाला त्यावेळेचा अनुभव कसा असतो, त्यावेळेचा एक्सपिरियन्स कसा असतो? तब थोड़ा खराब लगता है कि स्टूडेंट्स सिर्फ सीखने के तौर पे नहीं,
मतलब सीखना नहीं, सिर्फ नाम। वो आते ही स्टूडेंट्स और पूछते हैं मैम हम कब स्टेज पे डांस करेंगे। सो दैट इज द क्वेश्चन विच वी नेवर आस्क्ड आवर गुरुज। हमने कभी नहीं पूछा कि हम कब स्टेज पे आएंगे। तुम्ही जेव्हा स्टेजवर परफॉर्म करत असता तर त्यावेळेला किती आनंद तुम्हाला होत असतो किंवा काय फिलिंग असतं तुमचं? कारण तुम्ही म्हणालात की जोवर आमचे गुरु सांगायचे नाही तोवर आम्ही स्टेजवरही जायचो नाही. मग जेव्हा तुम्ही स्टेजवर गेलात किंवा जेव्हा तुम्ही आत्ताही जाता परफॉर्म करता त्यावेळेला खरंच काय आनंद होतो तुम्हाला? तो कसा तुम्ही शब्दात मांडाल? स्टेजवर उतरताना आम्ही सगळं काही विसरतात. मग जे काही आम्ही शिकले आहे फक्त ते दाखवण्यासाठी आम्ही तयार आहे. तुमच्यावर 2 घराण्याचे संस्कार झालेत, एक लखनौ आणि एक जयपूर. तर मग ह्या दोघांचं, कारण दोघांची शिकवण वेगवेगळी असणार, त्यांचे टीचिंग वेगवेगळे असणार, तर मग हे दोन्ही संस्कार तुम्ही तुमच्या स्टुडंट्सपर्यंत कसे पोहोचवता? किंवा तिथे तुमचा काही स्ट्रगल होतो का? किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्यांना ते एक्सप्लेन करता? जयपूर घराण्याची स्पीड आणि लखनौ घराण्याची नजाकत, आहा क्या बात. हे दोन्ही जे मी शिकले आहे मी हे स्टुडंट्सला तसंच शिकवते. बरोबर. पण जेव्हा काही नवीन घडायचं असते तेव्हा मी हे दोघे घराण्याचे मिश्रण करून त्यांना शिकवते. तुम्ही फ्युजन करता? फ्यूजन. सो इट इज़ अ न्यू आज के बच्चों को ये बहुत पसंद आता है कि दे आर डूइंग समथिंग डिफरेंट, बट वी आर स्टिकिंग टू द प्रिंसिपल्स ऑफ क्लासिकल कथक. ओके, म्हणजे एकाचा स्पीड आणि एकाची नजाकत, या 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन करून तुम्ही शिकवण्याचा प्रयत्न करता तुमच्या स्टुडंट्सना. मला खूप प्रश्न पडलेत, मला खूप विचारायचं आहे, पण आपण घेऊया छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. नमस्कार महाराष्ट्र, मी रोहन गुजर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. आपल्यासोबत आहेत अवंतिका गुप्ता आणि त्यांच्या गुरु रोहिता जैन. इतर नृत्य प्रकारांची तुलना करता कथ्थकची कोणती वैशिष्ट्ये आहेत किंवा काय बलस्थान आहेत असं तुम्हाला वाटतं? कथक उत्तर भारतीय शास्त्रीय नृत्य है, ये हम सब जानते हैं. इसमें बहुत सारी विशेषताएं हैं. सारे बताना तो बहुत डिफ़िकल्ट है, मगर जो 2-3 मेन है वो मैं आपको बताती हूँ. एक तो है जैसे कि हम कथक में अनेक चक्कर लेते हैं, एक पैर के चक्कर. एक पैर पे स्पिनिंग, जो मतलब बहुत ज़्यादा कथक की वजह से बहुत ज़्यादा लोगों को पता है कि जो रिकॉर्ड्स तोड़े हैं हम लोगों ने कि हम लोग 30 मतलब पण त्याला काहीतरी म्हणतात ना, चक्कर. अच्छा, ओके, चक्कर बनते. ओके ओके ओके. एंड उसके साथ इलेबोरेट फुटवर्क एज अ मेन परफॉर्मेंस पीस. क्योंकि कथक में 2 उसकी खासकर जिस वजह से कथक जाना जाता है, स्पिन्स, चक्कर एंड फुटवर्क, पैर का जो हम अपना पीसेस करते हैं. तो ये 2 मेन है जो शायद आपको बाकी नृत्य शैलियों में नहीं दिखेंगे. बाकियों में भी चक्कर होता है, फुटवर्क होता है, बट मेन परफॉर्मेंस के तौर पे नहीं दिखता है. ओके. और एक और विशेषता इसकी ये है कि हम ताल दे के बोलते हैं कथक में, जिसे हम पढ़ंत कहते हैं. एंड वो शायद कथक की एक जैसे जान है कि आप उसी पे अपना नृत्य प्रस्तुत करते हैं. चला, आता अवंतिका मॅमने आपल्याला एवढं सांगितलंच आहे तर आपण त्यांचा छोटासा परफॉर्मन्स म्हणजे मी तुम्हाला दाखवतो. एव्ही प्लीज. जय जगवंदन वक्रतुंड धानी
मी एवढा त्यात मंत्रमुग्ध होऊन बघत होतो. आणि तुम्ही आत्ता जे मगाशी म्हणालात की फुटवर्क किंवा स्पिन्स हे सगळं तुम्ही बोललात आणि लगेच प्रूव्ह करून दाखवलं. क्या बात आहे. मला फक्त आपण आता या इंटरव्ह्यूच्या उत्तरार्धात पोहोचलेलो आहोत. शेवटचे काही प्रश्न आहेत माझ्याकडे. मला तुम्हा दोघांनाही विचारायचं आहे की आपण मगासपासून पॅशनबद्दल बोलतो आहे. पॅशन असलं पाहिजे शिकण्यासाठी, डेडिकेशन असलं पाहिजे, पण ह्या सगळ्यात आपल्या घरच्यांचा खूप मोठा सपोर्ट असतो. तर तुम्हाला ज्या क्षणी वाटलं की इथून पुढे माझं आयुष्य आता मला कथ्थकला समर्पित करायचं आहे, तर तिथून पुढे तुमच्या घरच्यांची काय भूमिका होती, कसा रोल प्ले केला त्यांनी तुम्हाला सपोर्ट करण्यात? सर्वप्रथम माझे आई वडील माझे पाठीशी होते ना, त्याने मला कथक शिकायची परवानगी दिली. वा. उसके बाद आई गॉट गुड गुरुज जिन्होंने मुझे बहुत अच्छे से सिखाया. तुम्ही काय सांगाल? शुरू में इंटरेस्ट बिल्कुल नहीं था, कथक सीखने का मुझे बिल्कुल इंटरेस्ट नहीं था. देखती थी, इन्हें भी देखा है बहुत बार परफॉर्म करते हुए, सिखाते हुए देखा है. देखना अच्छा लगता था, सीखना अच्छा नहीं लगता था. अचानक से देख देख के शायद जितना मैंने शुरू में सीखा होगा पहले, और सडनली एक फंक्शन में मैंने अपनी मम्मी को बोला मुझे जाके डांस करना है, और मम्मी मुझे ऐसे देख रही थी कि तुझे डांस करना है, तुझे ये भी पता है डांस का? वैसे. और किया, जो भी किया मुझे ज़्यादा याद नहीं है, सिर्फ ये बात याद है कि किया था. और बहुत सारे लोगों ने मुझे तब प्रेज़ किया कि बहुत अच्छे से किया इसने, ये किया रहा. तो एक तरीके से एक कॉन्फिडेंस लेवल भी आया था. उसके बाद मेरी मम्मी ने मुझे गाइड करके क्लास में डाला कि प्रॉपर ट्रेनिंग मिलेगी. म्हणजे तुम्हाला घरून सपोर्ट होता? हो. वा. त्याच्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असूच शकत नाही. आणि आता माझा फक्त शेवटचा प्रश्न, या एवढ्या मोठ्या प्रवासात, तुमच्या प्रवासात तुम्हाला गुरु भेटले, त्यांचे आशीर्वाद मिळाले, तर असे काही क्षण आहेत का जे तुमच्या कायम आठवणीत राहतील? दमयंती दीदीने खूप चांगलं मला शिकवलं. शरद चंद्रिका फेस्टिवल होती दिल्लीमध्ये, फेस्टिवल आहे ते क्षण मी आज पण विसरू शकत नाही. कारण एकेच दिवशी दमयंती दीदी स्टेजवर नाचत होते अँड त्यानंतर माझाही परफॉर्मन्स होता त्याच स्टेजवर. बापरे. वो एक मोमेंट वॉज अ मेरिटोरियस मोमेंट. बहुत अच्छा. वा वा. तुम्ही काय सांगाल? इनको फॉलो करती हूँ, इनको देखती हूँ. शी इज़ लाइक माई आइडल. इनके जो नज़ाकत एंड जो ग्रेस इनके डांस स्टाइल में है, मतलब लोग मुझे देख के, जैसे मैं जब सिखाती हूँ या कुछ मुझे देख के बोलेगा कि आप में बहुत अच्छा ग्रेस है, मेरे परफॉर्मेंसेस देख के बोलते कि आप बहुत अच्छे. आप अगर इनको देखेंगे तो आई एम नोवेयर. तो मुझे ये है कि मुझे उनका कुछ परसेंटेज पण मला असं वाटतं की प्रत्येक शिष्याचं हेच म्हणणं असेल की मला कुठेतरी माझ्या गुरूंसारखं व्हायचंय, त्यांच्यासारखं मी थोडं जरी झालं, थोडं जरी अचीव केलं तरी आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की हा इसी के लिए ये सब चल रहा था. पण खरंच खूप महत्त्वाचा संदेश आहे तुम्ही जो आम्हाला सांगितला तो, की आता फक्त नेम आणि फेमच्या मागे सगळे धावतायत, पण कोणालाच पॅशनेटली डेडिकेटेडली एखादी गोष्ट करायची नाही आहे. सो महाराष्ट्र प्लीज तुम्ही ऐकताय, खूप मोठ्या आहेत ह्या, गुरुस्थानी आहेत खूप जणांच्या. ह्यांनी जर एखादी गोष्ट आपल्याला सांगितली तर आपण त्याचा नक्की विचार करायला हवा. तुमचे खूप आभार, तुम्ही इथं आलात, आमच्याशी गप्पा मारलात. आय होप आमच्या या मंचावर तुम्हाला छान वाटलं असेल, तुम्हाला आनंद मिळाला असेल. बहुत अच्छा. आणि कधी जमलंच तर आम्ही सगळे नक्कीच तुमचा परफॉर्मन्स बघायला येऊ. थँक्यू. डेफिनेटली. थँक्यू सो Thank you मच. so थँक्यू much. सो मच. पाहिलं मित्रांनो, कथा सांगता सांगता नृत्य सादर करण्याचा प्रकार म्हणजेच कथ्थक. आचार्य आणि गुरूंच्या मार्गदर्शनानं कथ्थक नृत्य प्रकार विकसित होत गेला. शास्त्रीय दृष्टिकोनातून कथ्थक नृत्यशैलीत गत, तोडे, नायक नायिका, भेद, तत्कार, घुंगरांचा आवाज आणि तालवादकांसह नर्तकांची जुगलबंदी अशा प्रकारांना समाविष्ट करण्यात आलं. देवदेवतांच्या कथा शब्दांपेक्षा नाट्यातून सांगण्याचा प्रयत्न कथ्थकमधून होतो. अनेक घराण्यांनी कथ्थक कला अभिजात नृत्य प्रकाराचा दर्जा प्राप्त करून दिला. हे अभिमानानं म्हणता येईल आपल्याला. आजच्या दैनंदिन टेन्शनच्या जमान्यात नव्यानं कलाकार घडवणारे गुरु खरोखरीच प्रशंसेस पात्र आहेत. कारण जुन्या आणि नव्या विचारांना साधणारे ते दुवा आहेत. आणि म्हणूनच विचारांच्या पलीकडले कार्यक्रमात ते खऱ्या अर्थानं सन्मान्य गुरु आहेत. मित्रांनो, आता वेळ झाली तुम्हा सगळ्यांची रजा घेण्याची, पण आपण लवकरच पुढच्या भागात भेटणार आहोत. पण तोवर तुमच्या आजूबाजूला जर असे कलाकार, असे अवलिये असतील तर आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही.
आमचा मेल आय डी आहे beyondthoughts2021@gmail.com आणि आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9137522457. त्याचबरोबर आमची सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहेत जिथं तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअरसुद्धा करा आणि आमचं चॅनल दूरदर्शन सह्याद्री सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तोवर धन्यवाद.